अवधूत चिंतनसी गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, जेव्हा आपली चांगली प्रगती होत असते, आपल्या घरातील मुलांची ही अभ्यासात चांगली प्रगती होत असते, नोकरीत व्यवसायात आपली प्रगती होत असते आणि तुमच्या घरातील सर्व काही चांगले असेल आणि अचानक असे वाटते की आपल्या घरात काहीतरी अपयश येत आहे आणि आपली ग्रोथ ही कमी झाली आहे. नवरा बायकोमध्ये भांडण हे वाढत असतात. आपल्या मुलांची प्रगती होत नाही. सक्सेस हे मिळत नाही. त्याला म्हणतात नजर लागणे. तुम्हाला माहीत नाही की कोण कसे विचार करतात. मनात आपल्या विषयी, आपल्या मुलांविषयी, आपल्या घरातील प्रगतीविषयी काय विचार करतात. तर नजर ही चांगली पण असते आणि वाईट देखील असते. पण कोणाचा चांगला प्रभाव पडणार की नाही हे आपण ठरवू शकत नाही, कारण तो त्यांचा थिंकिंग पॉईंट असतो. तर आपण आपल्या घराची नजर कशी काढावी, तर निगेटिव्हिटी कशी घालवावी याविषयी आपण आज बघणार आहोत. नजर ही रोज संध्याकाळी आपण काढलीच पाहिजे. संध्याकाळी आधी आपण तेजपत्ता घ्यायचा आहे आणि भीमसेन कापूर आणि मोहरी याला शनीची दशा ही बोलतात. राई म्हणजेच मोहरी, शनीची दशा कमी होते. या तिन्ही गोष्टी घ्यायच्या आणि महामृत्युंजय मंत्र बोलत या सर्व वस्तू जाळायच्या. हे सर्व जाळेपर्यंत महामृत्युंजय मंत्र बोलतच राहायचा आणि हे सर्व आपल्या घरात फिरवावे. घरातील सर्व दरवाजे खिडके हे उघडेच ठेवावे. हे रोज केले तरी चालते. नवरात्री तर नक्की करावे. नकारात्मक ऊर्जा ही घालवण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. या उपायामुळे आपल्या मुलांची प्रगती होत असते. आपल्या मुलांच्या नोकरी, व्यवसायात आणि किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणालाही नजर लागत नाही. आपल्या मुलांना नजर लागत नाही. आपल्या घराला नजर लागत नाही. त्यामुळे हा उपाय नक्की करावा. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.